पत्रकार मी आज बऱ्याच दिवसातून आज बोलतोय। सगळ्या बार्शीमध्ये 10 वर्षे बार्शी महाग गेली, 15 वर्षे बार्शी महाग गेली, अशा काय वावड्या उठतायत, अफवा उठतात। परंतु या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की माझा जन्म बार्शीमध्ये झालेला आहे। या तालुक्यामध्ये या शहरामध्ये जन्माला आलेलो आहे। माझी कर्मभूमी पण हीच आहे। आता बरेच जण काय काय आमच्या विरोधकांनी बऱ्याच टीका केल्या की राजभाऊ इथंच उद्योग करतोय, इथं करतोय। कारण मी आपल्या सगळ्यांनाच माहित आहे उद्योग व्यवसाय जर करायचं म्हणलं तर कुठल्याही बाहेरच्या शहरामध्ये मी करू शकलो असतो। परंतु मला माझ्या तालुक्याबद्दल प्रेम आहे, माझ्या जन्मभूमीबद्दल प्रेम आहे, माझ्या कर्मभूमीबद्दल प्रेम आहे। मी जर या ठिकाणीच उद्योग उभा केले तर माझ्या इथल्याच लोकांना रोजगार मिळणार आहे। मला काय मी लपवून जर काय करायचं म्हणलं तर कुठेही करू शकतो। बरेच जणांचं काय काय लपवून लपवून चाललेलं असते, परंतु लपवण्यासारखं काय आहे त्यात? माझा काय 2 नंबरचा धंदा नाही किंवा काय भानगडीतला विषय नाही। त्यामुळे स्वच्छ कारभार जर उद्योग व्यवसायात कमीत कमी आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून एक 3-4 हजारच्या पुढे लोकांना रोजगार मिळणार असेल तर आम्ही या ठिकाणी आमचे व्यवसाय उद्योग करण्यात गैर काय? बरंच त्याच्याबद्दल खल झाली, निवडणुकीमध्ये आमच्याबद्दल अपप्रचार केला, ह्यांचा व्यवसाय, ह्यांचंच सगळं, ह्यांच्याच मिला, ह्यांचंच। आपण त्याच्यातनं किती लोकांच्या पोटापाण्यात आता 3 महिने बाजारामध्ये मी नव्हतो, म्हणजे मी माझ्या कामात दुसऱ्या जरा, तर सगळं सुन्न झालं होतं। बाजारामध्ये माझी खरेदी सुद्धा मी बंद केली होती, नको म्हणलं ते। परंतु सगळ्या व्यापाऱ्यांनी पण मला विनंती केली की भाऊ तसं करू नका। आणि ज्यावेळेस आम्ही नव्यानं परत व्यवसाय सुरू केला तेव्हा आता कुठंतरी बाजारामध्ये पण रोनक आली। आणि मी म्हणत नाही की माझ्यामुळे सगळं होईल, कोणी कोणामुळे उपाशी मरत नसतं। ज्यांनी चोच दिली त्यांनी दाना दिलेला आहे। मी आवर्जून पत्रकारांना सांगतो, आम्ही माझा सगळ्या बार्शी करायला, आणि रस्त्यानं चिट पाकडू दिसत नव्हतं। 20% धंदे आले होते। बार्शी शहर तालुका सुद्धा अस्वस्थ झाला होता की 10 वर्षे बार्शी मागे गेली, 15 वर्षे मागे गेली। परंतु राजकारणामध्ये पद येतंय, पद जातंय, परंतु जे काय आपलं जे आपण ज्या आपल्या तालुक्यामध्ये शहरामध्ये जन्माला आलेलो असतो त्याची सेवा त्या मातृभूमीची करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। ते मी माझं कर्तव्य समजतोय। आणि निश्चितपणानं ज्याही योजना या तालुक्यामध्ये आपण आणलेले त्या योजना पूर्णत्वाकडे नेण्याची जबाबदारी निश्चितपणानं माझी असणार आहे। कुठेही खंड पाडणार नाही। पत्रकार बांधवांनो काळजी करू नका, तुम्हाला सुद्धा चिंता लागली की भाऊ कुठं माझ्या काय उद्योग व्यवसायाच्या कामामध्ये मी 3 महिने होतो, आणि आता मी बऱ्यापैकी तरी सुद्धा ऑफिसला सगळ्यांना भेटून माझ्या कुठल्याही जनतेला अडचणी येणार नाही याची काळजी घेतलेली आहे। भविष्य काळामध्ये सुद्धा जे केंद्र सरकार आहे, भक्कम असे पंतप्रधान आपल्या पाठीशी आहेत, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब तर आपल्याला, आणि फार काही काळ असा राहणार नाही मी रिकामा। आणि माझ्यासारख्या एवढ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कोणी रिकामा पण ठेवणार नाही याची सर्वांना जाणीव आहे। आणि भविष्य काळामध्ये सुद्धा जे उपसा सिंचनची योजना आहे, नगरपालिकेची पाणी पुरवठ्याची योजना आहे, घरकुलासारखी आहे, एकच नाही 1596ची। माझं स्वप्न होतं की या शहरातील या तालुक्यातील आणखीन गोरगरिबांना घरं मिळावी। आणखीन 3-4 साईट आहेत आपल्या, त्या साईट माननीय मुख्य अधिकारी साहेब आहेत, नगर अभियंता आहेत, त्यांना शोधायला आम्ही तर शोधलेले आहेत। त्याचं काही सर्वेक्षण पण काही खाजगी इंजिनियर मार्फत आपण केलेलं आहे। त्या ठिकाणी सुद्धा आणखीन अशा 3-4 साईट उपलब्ध करून गोरगरिबांना कशी घरं मिळतील त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत। कारण शेवटी सरकार किंवा सामाजिक कार्यकर्त्याची भूमिकाच असते की सर्वसामान्यांच्या कामाला यावं। हार जीत निवडणुकीतला कुठला डाव एखादा उलटा सुलटा पडतोय तो भाग वेगळा असतो, त्यावेळेस जी काय अफवा उठते किंवा काही वारं असतं ती वेगळं असतं। परंतु काम करत असताना येणाऱ्या काळामध्ये हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजितदादा साहेब आणि केंद्रीय गृहनिर्माण मंत्री यांच्या जे काही आपल्याला ह्यांच्यापैकी कुणीही उपलब्ध होईल त्यांच्या माध्यमातून हा सगळ्यांना लोकार्पण करण्याचा कार्यक्रम, आणि उपसा सिंचन आपल्या ग्रामीण भागातील जे काही पाण्याचा विषय आहे, जवळपास आता पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चाललंय। आणखीनही लवकरात लवकर थोडं एक 15-20% काम राहिलेलं आहे। 15-20% काम सुद्धा लवकरात लवकर कसं पूर्ण होईल आणि येणाऱ्या या उन्हाळ्यातच कसं पाणी जाईल, तावडीच्या तळ्यामध्ये सुद्धा कसं या 1-2 महिन्यामध्ये पाणी जाईल, त्या दृष्टिकोनातून माझा आणखीनही प्रयत्न टोकाचा चालू आहे। आणि ज्या ज्या गोष्टी मी मनामध्ये घेतलेल्या होत्या त्या गोष्टी पूर्ण करण्याकरता मी प्रयत्नशील राहील।
शेवटी हा माझा तालुका आहे, माझी माणसं आहेत आणि या माणसांकरता ज्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घडवलं, एखाद्या निवडणुकीमध्ये काय झालं म्हणून मी काही घरी बसणाऱ्यापैकी किंवा शांत बसणाऱ्यापैकी कार्यकर्ता नाही, मी हाडाचा चळवळीतला कार्यकर्ता आहे. त्यामुळं या तालुक्याच्या हिताकरता आणि तालुक्याच्या विकासाकरता निश्चितपणानं कार्यरत आम्ही राहू आणि या गोरगरिबांची सेवा करण्याचा आटोकाट प्रयत्न करू. असं पहिल्यांदा 3 महिन्यातून बोलतोय. सगळ्यांनी मध्यंतरी सुद्धा सगळ्यांना वाटलं की आता भाऊ काय याच्यामध्ये विकासाच्या बाबतीत भाग घेतात का नाही, परंतु तसं होत नसतंय. निश्चितपणानं आपण चांगला भाग घेऊन या तालुक्याची सेवा प्रामाणिकपणानं करण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणानं करणार आहोत. आणि ज्या